विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वी इंग्रजीमधील द कॉल ऑफ द सॉईल हा पाठ अभ्यासणार आहोत. लेखक व्यंकट अय्यर IBM कंपनीमधील आपली नोकरी सोडून सेंद्रिय शेतीकडे वळतो. 2004 पासून लेखक डहाणू तालुक्यातील पेठ या खेडेगावामध्ये सेंद्रिय शेतीचे प्रयोग करत आहे. लेखकाने केलेला हा व्यवसाय बदल नाही, तर जीवन पद्धतीमध्ये केलेला बदल आहे. माहिती तंत्रज्ञानाकडून शेतीकडे, फ्रॉम टेकी टू फार्मर असा हा लेखकाचा प्रवास आहे. लेखक सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आजही प्रयत्नशील आहे. द कॉल ऑफ द सॉईल या पाठामध्ये लेखक व्यंकट अय्यर सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या आपल्या पहिल्या मूग या पिकाविषयी माहिती सांगतो. तसेच तो देशी तांदळाचे कसबाई हे बियाणे अगदी प्रयत्नपूर्वक मिळवतो. ते बियाणे मिळवण्यासाठी लेखकाला जी धडपड करावी लागली याचे वर्णन या पाठामध्ये सविस्तरपणे केलेले आहे. ते आपण इथे पाहूया. या लेक्चरमध्ये नवीन शब्द व त्यांचे अर्थ, संपूर्ण पाठाचे मराठीतून स्पष्टीकरण व पाठाचा इंग्रजीमध्ये सारांश अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया या पाठाला. पाठातील नवीन शब्द, हे शब्द तुमच्या वहीमध्ये लिहा व ते लक्षात ठेवा. लश मीन्स डेन्स म्हणजे जोमाने वाढलेला. जिंजरली मीन्स व्हेरी केअरफुली म्हणजे जपून किंवा सांभाळून. फोलिज मीन्स द लीव्ज ऑफ प्लांट्स म्हणजे वनस्पतींची पाने. फज मीन्स फाईन हेअर शेंगावरील लव. शेंगावर लहान लहान पांढऱ्या रंगाचे केस असतात, त्यांना म्हणतो आपण लव. एक्सहिलरेटेड मीन्स व्हेरी हॅपी म्हणजे खूपच आनंदी. ब्रोकर मीन्स मेडिएटर बिटवीन अ बायर अँड सेलर म्हणजे मध्यस्थ. ॲडजसंट मीन्स नेबरिंग म्हणजे शेजारील किंवा शेजारचा. हाराकिरी मीन्स अ फॉर्मल वे ऑफ किलिंग सेल्फ बाय कटिंग वन स्टमक विथ स्वॉर्ड. इथे अर्थ असेल आत्मघात करणे किंवा स्वतःच्या पायावरती दगड मारणे, स्वतःचे नुकसान करून घेणे. ऑफुल मीन्स इम्प्रेसिव्ह म्हणजे प्रचंड. ॲरोमा मीन्स फ्रॅग्रन्स म्हणजे सुगंध. एनलाइटनिंग मीन्स गिविंग ग्रेट नॉलेज अँड अंडरस्टँडिंग माहिती व ज्ञान देत. रॅटल्ड मीन्स टॉक्ड रॅपिडली अँड ॲट लेंथ म्हणजे सतत बडबड करणे. अल्युरिंग मीन्स अट्रॅक्टिंग म्हणजे आकर्षक. इन्सिपिड मीन्स टेस्टलेस म्हणजे बेचव, चव नसलेला. इनसॅटिएबल मीन्स इम्पॉसिबल टू सॅटिस्फाय म्हणजे अतृप्त. रुइड मीन्स रिपेंटेड ऑर रिग्रेटेड म्हणजे पश्चाताप झाला. प्रोपोगेट मीन्स टू स्प्रेड म्हणजे प्रसार करणे. रिमिनिसिंग मीन्स रिमेंबरिंग समथिंग इन पास्ट म्हणजे भूतकाळातील गोष्टींना उजाळा देत. हॅमलेट मीन्स अ ग्रुप ऑफ हाऊसेस म्हणजे घरांचा समूह. डायलेक्ट मीन्स लोकल लँग्वेज म्हणजे स्थानिक भाषा. स्क्रॅम्बलिंग मीन्स मूव्हिंग हरिडली म्हणजे घाईने वळवत. रॅमशॅकल मीन्स इन अ स्टेट ऑफ सिव्हिअर डिसरिपेअर म्हणजे जीर्ण किंवा मोडकळीस आलेला. इल्युसिव्ह मीन्स डिफिकल्ट टू फाइंड म्हणजे दुर्मिळ. मट्टर मट्टर मीन्स अट्टर म्हणजे बोलणे. आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. या पाठामध्ये लेखक
स्वतःचे सेंद्रिय शेतीविषयीचे अनुभव आपल्याशी सांगत आहे. तुमची पुस्तके उघडा, पेज नंबर 26 पहा. द कॉल ऑफ द सॉईल, अ सेंट ऑफ राईस. इथं द कॉल ऑफ द सॉईल इज द टायटल आणि अ सेंट ऑफ राईस दिस इज सब टायटल. द फर्स्ट क्रॉप, पाठातील जो पहिला भाग आहे तो आहे लेखकाने घेतलेल्या पहिल्या पिकाविषयी. इट वॉज एप्रिल 2004. आय स्टूड in the middle of lush green field of moog, green gram, and looked around me. It was just before sunrise, and the sky was turning a bright orange. The ground was damp, and the leaves were shining with dew. My bare feet were muddy as I walked around gingerly, inspecting the plants. इथे लेखक सांगतो तो एप्रिल 2004 हा महिना होता आणि लेखक अगदी पिकाच्या मध्यभागी उभा होता. त्या पूर्ण जमिनीवरती मुगाचे पीक घेतलेले होते आणि लेखक त्या पिकाची पाहणी करत होता. ती अगदी सकाळची वेळ होती, सूर्योदयाच्या थोडंसं आधीची वेळ होती आणि ते दृश्य खूपच सुंदर दिसत होते. जमीन ओलसर होती आणि लेखक अनवाणी पायाने त्या जमिनीवरून फिरत फिरत पिकांची पाहणी करत होता. इथं शब्द आहे पहा, जिंजरली मीन्स व्हेरी केअरफुली. लेखक अगदी काळजीपूर्वक चालत होता त्या जमिनीमध्ये चिखल असल्यामुळं किंवा जमीन ओलसर असल्यामुळं. अराउंड मी वेअर रोज ऑफ चिक्कू ट्री and below a dense foliage of moog. At that point, I could not have asked for anything more. The moog plants, not more than 2 feet tall, had green pods hanging out. The pods were not yet ripe, and there was a light fuzz growing on them. There was still some time before the harvest. I felt exhilarated. इथं लेखक स्वतःच्या भावना व्यक्त करतो की ते संपूर्ण हिरवेगार मुगाचे पीक पाहिल्यानंतर लेखक खूपच आनंदी होतो. आणि लेखक इथं आपणाला सांगतो की हे पाहून मला अगदी खूप छान वाटलं. आय कुड नॉट हॅव आस्क्ड फॉर एनिथिंग मोर. या शब्दामध्ये लेखक पिकाविषयी आपले समाधान व्यक्त करतो. आणि तो पुन्हा सांगतो हे जे मुगाचं पीक आहे याची उंची 2 फुटापेक्षा जास्त नव्हती आणि त्याला लहान लहान शेंगा लटकत होत्या. तिथं म्हटलं पा पॉट्स, पॉट्स म्हणजे शेंगा, आणि त्यावरती अगदी फज, फज म्हणजे जे काही लव असते ती लवसुद्धा उगवलेली होती. आणि हे सर्व दृश्य पाहून लेखक सांगतो की कापणी करण्याच्या थोडीशी आधीची ती वेळ असेल आणि शेंगा फारशा जेव्हा म्हणतो आपण निब्बर झालेल्या नव्हत्या. आणि हे सर्व दृश्य पाहून लेखक सांगतो आय फेल्ट एक्सहिलरेटेड. एक्सहिलरेटेड म्हणजे व्हेरी हॅपी. लेखक खूपच आनंदित झाला कारण लेखकानं त्याच्या आयुष्यामध्ये घेतलेलं हे पहिलंच पीक होतं. यापूर्वी तुम्हाला माहितीच आहे की लेखक मुंबईमध्ये IBM कंपनीत IT फील्डमध्ये नोकरीला होता आणि तो नोकरी सोडून या ठिकाणी तो शेती करत आहे. I stood watching the sunrise above the towering trees across the fence and slowly made my way back to the house. A white structure in the middle of this greenery. I could not believe that I was the owner of this land and that I was looking at my first crop as a farmer. आणि लेखक हे संपूर्ण दृश्य पाहत असतानाच तो आपणास सांगतो की जमीन सर्वत्र हिरवे पीक आणि जमिनीच्या मध्यभागी लेखकाचे एक घर पण आहे. इथं म्हटलं पहा अ व्हाईट स्ट्रक्चर इन द मिडल ऑफ दिस ग्रीनरी. आणि लेखकाचा डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की ही जमीन आपली आहे, आपण जमिनीचे मालक आहोत आणि हे घरसुद्धा शेतामध्ये बांधलेले आपलेच आहे. आफ्टर आय हॅड पेड द ॲडव्हान्स मनी फॉर द लँड आय थॉट I would have some time to get familiar with farming. But Moru Dada, the broker who got us the land, had other ideas. He was keen
that we plant मूग at once. लेखक सांगतो की जेव्हा मी जमीन खरेदी केली तेव्हा जो मध्यस्थ होता माणूस मोरू दादा, त्याने जमीन घेऊन दिल्याच्या नंतर किंवा जमिनीसाठी मध्यस्थी केल्याच्या नंतर लेखक विचार करतो की आणखी थोडासा अभ्यास केला पाहिजे की पीक कोणतं घेतलं पाहिजे, जमीन कोणत्या प्रकारची आहे. परंतु मोरू दादांचा असा आग्रह होता की आपण मुगाचे पीक घेतले पाहिजे. परंतु लेखक त्यासाठी फारसा तयार नव्हता. I was not prepared for this. I was still reading books and trying to figure out what we could sow and how we should go about it. Moru Dada was quite firm. He said the season was right for sowing moog and the best seeds were available in Surat in the adjacent state of Gujarat. लेखकाच्या मनाची फारशी तयारी नव्हती की आपण मुगाचे पीक घ्यावे अशी. परंतु मोरू दादा या गोष्टीवरती अगदी ठाम होते की आपण मुगाचे पीक घेतलेच पाहिजे. आणि त्यांनी लेखकाला सल्ला दिला की शेजारच्या गुजरात राज्यामधील जे सुरत शहर आहे त्या ठिकाणी मुगाचे खूपच उत्तम दर्जाचे बियाणे मिळते, ते आपण या ठिकाणी पेरूया किंवा त्या पिकाची लागवड करूया. इथं शब्द आहे पहा ॲडजसंट. ॲडजसंट मीन्स नेबरिंग, जवळचा, शेजारचा. I made a quick trip to Surat and bought around 10 kilograms of moog. Moru Dada rented his tractor to plow the land and quickly planted moog all over the place. आणि मोरूदादाच्या सल्ल्यानुसार लेखकाने सुरतहून 10 किलो मुगाचे बियाणे आणले. नंतर मोरूदादाचे ट्रॅक्टर भाड्याने घेतले व संपूर्ण जमिनीवरती मुगाची पेरणी केली गेली. A few days later, we were overjoyed to see tiny green leaves. I had never seen moog growing before and was thrilled at the sight. It was the same thrill I had felt as a young boy when I saw the first of the hibiscus I had planted bloom at the railway quarters in Ville Parle in Mumbai. I was grateful to have taken Moru's advice. आणि मुगाची पेरणी केल्याच्या नंतर काही दिवसानंतरच लेखक आणि मोरूदादा यांना खूपच आनंद झाला, कारण लगेच मुगाचे कोंब उगवून वर येत होते. आणि लेखकाला हे जे काही दृश्य असेल उगवणीचं ते पाहून ही वॉज थ्रिल्ड ॲट द साईट असे तो वर्णन केलेलं आहे पहा. आणि लेखक सांगतो की लहानपणी जेव्हा लेखकाने जास्वंदाचे झाड लावले होते, रोप लावले होते, लेखक मुंबईमध्ये असताना तो जो काही आनंद होता तो आनंद लेखकाला या ठिकाणी पुन्हा आठवतो. आणि लेखक सांगतो आय वॉज ग्रेटफुल आय वॉज थँकफुल. ग्रेटफुल म्हणजे थँकफुल, आभारी असणे. लेखक सांगतो की मी मोरूदादांचा आभारी आहे की त्यांनी मला मूग पेरण्याचा सल्ला दिला. द नेक्स्ट थिंग मोरू दादा wanted to do was spray some pesticides on the plants. He claimed that it would give a higher yield. This was something we did not want to do. We were clear that we would not use any chemicals and tried to explain it to him. He reacted if we had suggested harakiri. यानंतर मोरूदादांनी लेखकाला दुसरा सल्ला दिला की आता आपण उगवलेल्या मुगाच्या पिकावरती पेस्टिसाइड्स म्हणजेच कीटकनाशक फवारले पाहिजेत आणि त्याशिवाय चांगले उत्पन्न आपणाला मिळणार नाही. परंतु लेखक त्याच्या विचारावरती ठाम होता. लेखक सांगतो की आपण पेस्टिसाइड्स किंवा कीटकनाशके मुळीच फवारणार नाहीत. परंतु ही गोष्ट मोरूदादाला पटण्यासारखी नव्हती. त्यांना असं वाटलं इट इज अ टाईप ऑफ हाराकिरी, की म्हणजे तुम्ही स्वतःला फसवत आहात, स्वतःचे नुकसान तुम्ही स्वतःच करून घेत आहात किंवा स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहात, असा इथं अर्थ असेल हाराकिरी या शब्दाचा. इट टूक अ लॉट ऑफ कन्व्हिन्सिंग टू एन्श्युअर दॅट मोरू दादा अँड हिज फ्रेंड्स डिड नॉट यूज एनी केमिकल्स ऑन द फार्म. They refused to understand how crops would grow without sprays. लेखकाला
त्याचा मुद्दा समजावून सांगण्यासाठी किंवा जे की केमिकल्स आहेत किंवा जे काही रासायनिक खतं आहेत यांचा वापर शेतीसाठी घातक आहे किंवा कीटकनाशक वापर शेतीसाठी घातक आहे हे समजावून सांगणं लेखकाला खूपच अवघड गेलं आणि मोरोदादा आणि त्याचे मित्र यांना समजण्याच्या त्या बऱ्याचशा गोष्टी पलीकडच्या होत्या. कॉन्ट्ररी टू व्हॉट एव्हरीवन हॅड टोल्ड अस, नेचर डिड हर जॉब अँड शी नीडेड नो ब्राइब्स टू गेट द वर्क डन. इथं लेखक सांगतो की सर्व लोकांनी सांगून सुद्धा निसर्गानं त्याचं काम अगदी व्यवस्थितपणे केलेलं आहे. इथं म्हटलं पहा, नो ब्राइब्स. आपण जमिनीसाठी जे काही रासायनिक खतं किंवा कीटकनाशकं वापरतो ही एक प्रकारे आपण जमिनीला लाच देण्याचा प्रयत्न करतो. त्याला म्हटलं इथं पहा नो ब्राइब्स. आणि अशा प्रकारे लेखकाने त्याचं जे काही मत असेल ते मत अंमलामध्ये आणलं आणि जमिनीमध्ये कोणताही रासायनिक घटक फवारला नाही किंवा रासायनिक खताचा वापर केला नाही. Soon it was harvest time and we managed a respectable 300 kilograms, an awful lot of moog, and with it a lot of confidence. Now I was certain the land was fertile and that it was possible to grow crops without chemicals. It was a major moral booster. यानंतर लेखक सांगतो की 300 किलोग्राम्स इतकं मुगाचं उत्पन्न लेखकाला त्या वर्षी झालं होतं आणि यातून लेखकाला उत्पन्न तर चांगलं झालंच, परंतु लेखकाला एक आत्मविश्वास भेटला की रासायनिक खताशिवाय किंवा कीटकनाशकाशिवाय म्हणजेच सेंद्रिय पद्धतीने शेती करूनसुद्धा तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळू शकतं. अँड इट वॉज अ मेजर मॉरल बूस्टर. आणि यामुळे काय झालं, लेखकाचा विचार हा सकारात्मक झाला. The writer became positive for the organic farming. Now this is the writer's experience of his first crop. यानंतर पुढचा भाग आहे पहा, the scent of rice. The first year I was late for the rice sowing season and had to resort to growing the GR4 variety that was short term and recommended by the agricultural officers at Kosbad. The next year, we decided that we would start early and try to find some good traditional variety of rice to grow. इथं लेखक आपणास सांगतो की पहिल्या वर्षी थोडासा पेरणीसाठी उशीर झाल्यामुळं कोसबाड येथील कृषी अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार लेखकाने GR4 नावाची तांदळाची एक जात याची लागवड केली होती. परंतु पुढच्या वर्षी लेखकाने अगदी निर्धार केला होता की आपण एखादं पारंपरिक किंवा जुन्या देशी तांदळाची व्हरायटी आपण नक्कीच लागवड करूया. We had read about traditional varieties of rice and knew that they did not require very high inputs of fertilizers. These varieties were also quite strong and resisted pests. लेखक इथं सांगतो की त्याने अशी माहिती मिळवलेली होती की ज्या तांदळाच्या जुन्या व्हरायटी आहेत यासाठी खतं कीटकनाशकं यांची फारशी गरज पडत नाही. We were sure that it was this type of rice that would grow well in our farm, where we did not use any chemicals at all. Our previous year's experience and low yield had taught us a lesson, and we were sure we would not plant hybrids this year. लेखक इथं असं सांगतो की मागच्या वर्षी आम्ही जे काही हायब्रिड बियाणं पेरलं होतं तांदळाचं ते यावर्षी पेरणार नाहीत. त्याचं उत्पन्न काही फारसं चांगलं आलेलं नव्हतं, तेव्हा देशी तांदळाची एखादी जात आपण पेरली पाहिजे आणि केमिकल्सचा कोणताही वापर शेतीमध्ये होता कामा नये या गोष्टीवरती लेखक अगदी ठाम होता. In April 2005, we started to look for a good variety of traditional rice. It was one of our neighbors
in the village a businessman from Mumbai who owned land who suggested that we plant a local scented variety of rice. आणि लेखकाच्या गावातील एक शेजारी की जो मुंबईमध्ये बिझनेसमन आहे त्याने असा सल्ला दिला की तुम्ही देशी तांदळाची एखादी सुगंधी जात लागवड केली पाहिजे की जे या जमिनीसाठी योग्य असेल. Most of the farmers in and around the village of Pet had switched over to hybrids. The younger generation of farmers thought I was crazy to ask for the desi variety as they called it. आणि लेखक इथं असं सांगतो की पेठ गावातील किंवा आजूबाजूचे संपूर्ण लोक हे तांदळाच्या हायब्रिड्स व्हरायटीकडे वळलेले होते आणि तेच पीक ते सर्वजण घेत होते. आणि जेव्हा लेखक एखाद्या पारंपरिक तांदळाच्या बियाण्याची चौकशी करायचा तेव्हा सर्व लोकांना आश्चर्य वाटायचं. दे थॉट दॅट ही वॉज अ क्रेझी मॅन. त्यांना वाटायचं की हा वेडेपणा आहे आणि अगदी जुन्या किंवा पारंपरिक तांदळाच्या जाती हा माणूस मागत आहे असं त्यांना नवल पण वाटायचं. माय रेग्युलर व्हिजिट्स टू द villages around searching for a good traditional variety also did not yield any results and we were almost giving up hope. लेखक इथं सांगतो की खूप चौकशी केल्यानंतर खूप ठिकाणी भेटी दिल्यानंतर सुद्धा कोणत्याही पारंपरिक चांगल्या तांदळा जातीची माहिती लेखकाला मिळालं नाही किंवा ते बियाणं पण मिळालं नाही. आणि लेखक जवळपास म्हणतो आपण ही वॉज गिविंग अप होप. तो जवळपास आशा सोडणार होता की आता आपणारे बियाणं मिळणं शक्य नाही. आय डिसाइडेड टू गिव्ह इट वन लास्ट ट्राय अँड स्पोक टू बबन्स फादर अँड सम अदर एल्डर्स. आफ्टर मेनी मिनिंगफुल कन्व्हर्सेशन्स दे मेन्शन द नेम ऑफ कसबाई. परंतु एक शेवटचा प्रयत्न म्हणून लेखक बबनचे वडील व इतर वडीलधाऱ्या लोकांशी चर्चा करतो आणि बऱ्याचशा चर्चेनंतर बऱ्याचशा लोकांनी एक नाव सुचवलं. ते नाव होतं कसबाई तांदूळ की हा प्रकारचा तांदूळ खूपच चांगला आहे, तो पारंपरिक आहे अशा प्रकारची माहिती लेखकाला मिळते. कसबाई इज अ ट्रॅडिशनल लॉंग ग्रेन राईस which has a distinct aroma, though much milder than basmati. It's a long duration crop and most of the older people remembered growing it years ago. But they all shook their heads when I asked them about the seeds and told me that it had disappeared. कसबाई ही एक पारंपरिक तांदळाची जात असून तिचा दाणा अगदी लांब होता आणि हा जो तांदूळ आहे तो अगदी सुगंधासाठी प्रसिद्ध होता. इथे लेखक सांगतो पहा विच हॅज अ डिस्टिंक्ट अरोमा. अरोमा म्हणजे फ्रॅग्रन्स म्हणजे सुगंध. आणि हे एक दीर्घकाळानंतर येणारे दीर्घकालीन असे पीक होते आणि जवळपास सर्वच जुन्या लोकांना हा तांदूळ आठवत होता. परंतु जेव्हा लेखकाने या तांदळाच्या बियाविषयी विचारले तेव्हा सर्वांनीच नकारार्थी माना हलवल्या आणि सांगितलं की हा तांदूळ आता अस्तित्वामध्ये जवळपास नाहीच. द टेल्स ऑफ कसबाई मेड अस मोर डिटरमाइंड टू गेट इट. वी डिसाइडेड दॅट इफ वी डिड मॅनेज टू गेट सम सीड्स दिस वुड बी अ ग्रेट राईस टू ग्रो. आय थॉट द गव्हर्नमेंट मे नो समथिंग अबाउट इट. A visit to the agricultural officer was enlightening. He had not even heard of this rice variety. He said the villagers were taking me for a ride and there was no rice by this name. आणि लेखकाने कसबाई तांदळाविषयी अनेक प्रकारची माहिती ऐकल्याच्या नंतर तो मिळवला पाहिजे, त्याचं बी आपण शेतामध्ये लावलं पाहिजे अशी लेखकाची खूप तीव्र इच्छा झाली. तेव्हा लेखकाला असं वाटलं की गव्हर्मेंट ऑफिसमधील जे कृषी अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण भेटलं पाहिजे आणि त्यांच्याकडून आपण याविषयी माहिती
मिळवली पाहिजे. परंतु जेव्हा लेखक त्या कृषी अधिकाऱ्यांना भेटतो तेव्हा त्यांनी कसबाई हे नावसुद्धा ऐकलेलं नसतं आणि तो कृषी अधिकारी लेखकाला सांगतो की गावकरी तुमची दिशाभूल करत आहेत आणि कसबाई नावाचा कोणताही तांदूळ अस्तित्वामध्ये नाहीच. He rattled off the names of a number of latest hybrids and even offered to give me some of them free of cost for a trial. Cursing myself for wasting time with him, I moved on to the next destination. आणि हा कृषी अधिकारी बराच वेळ हायब्रिड्स बियाण्याविषयी बडबड करतो आणि लेखकाला सांगतो की आम्ही काही संकरित बियाणं तुम्हाला मोफत देतो. परंतु लेखक ती बियाणं स्वीकारत नाही आणि लेखक स्वतःलाच दोष देत तेथून निघून जातो आणि म्हणतो की दुसऱ्या ठिकाणी आपण शोध घेतला पाहिजे. दिस टाइम इट वॉज द आदिवासी महामंडल ऑफ कासा which buys rice from the Adivasi villagers on behalf of the government. Kasbai did not figure in their fields. A good indication why people did not grow it anymore. The market itself did not recognize the rice. So, if you grew it, you would not be able to sell it. लेखक यानंतर जे काही पुढचं ठिकाण आहे तांदळाच्या शोधासाठी ते निवडतो आणि आदिवासी महामंडळ हे जे काही आहे कासा या ठिकाणचं, या ठिकाणी पूर्वी गव्हर्नमेंटच्या वतीने आदिवासी लोकांकडून तांदळाची खरेदी केली जायची आणि लेखक त्या ठिकाणी भेट देतो. तेव्हा त्याला समजतं की सध्या कसबाई नावाचा कोणताही तांदूळ मार्केटमध्ये उपलब्ध नाही आणि जर मार्केटमध्ये तांदळाची नावच माहिती नसेल तर तांदूळ उत्पन्न करणार कोण आणि तांदूळ बाजारामध्ये आणून विकणार तरी कसा, असा तो एक प्रश्न होता. परंतु तो कृषी अधिकारी अगदी ठामपणे सांगतो की काही वर्षापूर्वी कसबाई तांदूळ या ठिकाणी विकत घेतला जात होता. ते ऐकून लेखकाला थोडासा उत्साह वाटतो की हा तांदूळ होता आणि तो मार्केटमध्ये पण विकला जायचा. So when I went, so when I in Dhanivari, Baban and I started looking for Dev Handa and found a graying old man wearing a cap sitting outside his house on a charpai. An ex-sarpanch of the village. He had acres of land, a huge house and a large family. After exchanging the usual pleasantries, we came to the topic of Kasbai. The mere mention of Kasbai and Dev Handa drifted into the past. आणि तांदळाचा शोध घेत लेखक धनीवरी या गावी पोहोचला. लेखक आणि बबन दोघेजण देव हांडा या माजी सरपंचाला शोधत होते. एक वयस्कर माणूस घरासमोरील बाजेवर बसलेला होता. त्याच्या डोक्यावरती एक टोपी होती आणि त्याच्याकडं बरीचशी जमीन, एक भलं मोठं घर आणि भलं मोठं कुटुंब असलेला असा हा एक वयस्कर माणूस होता. थोड्याशा गप्पा गोष्टी केल्याच्या नंतर लेखकाने कसबाई या तांदळाचा विषय काढला आणि तांदळाचा विषय काढल्याच्या नंतर देव हांडा हे भावनिक झाले आणि ते पूर्णतः भूतकाळामध्ये गेले आणि भूतकाळातील गोष्टी ते सांगण्यास सुरुवात करतात. हिज आईज टर्न ड्रीमी अँड विथ अ ट्रेम्बल इन हिज व्हॉइस ही टोल्ड अस हाऊ द एंटायर विलेज ॲट वन टाइम ग्रू ओनली कसबाई. He said there was a time when people passing our village during lunch time would be forced to stop and ask for a meal. Such was the alluring aroma of Kasbai. देव हांडा लेखकाला सांगतात की एक वेळ अशी होती की संपूर्ण गावभर सर्वच गावकरी कसबाईची लागवड करायचे आणि
गावातून जाणारे इतर जे लोक आहेत, वाटसुरे आहेत, ते दुपारच्या वेळी मुद्दाम थांबायचे आणि जेवणाची मागणी करायची. याचं कारण हेच होतं की कसबाई तांदळाचा सुगंध. The entire area would have this heady aroma hanging in the air as all the houses cooked the same rice. Today, he said, no one grew kasbai and everyone had shifted to growing the new hybrid varieties. He claimed he had to force himself to eat this rice that was so insipid. देऊ हांडा पुन्हा सांगतो की संपूर्ण गावामध्ये एकाच वेळी हा कसबाई तांदूळ शिजवला जायचा आणि तो सुगंध संपूर्ण गावभर पसरायचा. परंतु आता सर्वच लोक कसबाई तांदळाचे उत्पादन सोडून हायब्रिड्स व्हरायटीकडे वळलेले आहेत आणि आज आम्हाला हा बेचव तांदूळ खावा लागतो, अशा प्रकारची खंत देऊ हांडा व्यक्त करतात. इथं लेखक सांगतो पहा, दॅट वॉज सो इन्सिपिड. इन्सिपिड मीन्स टेस्टलेस, अगदी बेचव असा हा हायब्रिड तांदूळ आहे. त्याचा हायब्रिड असलेला असा हा बेचव भात आहे की ज्याला कोणत्याही प्रकारची चव नाही. With the advent of irrigation, farmers were tempted to grow a second crop, and kasbai, being a long duration rice, was replaced by the shorter duration hybrids so that the harvest could be done earlier. This ensured that the farmers could take up a second crop. लेखक इथं सांगतो की विथ द ॲडव्हेंट ऑफ इरिगेशन, सिंचनाच्या सुविधा वाढल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी दुसरं पीक घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि जे काही दीर्घकालीन असा कसबाई तांदूळ आहे त्याचं उत्पादन घेणं लोकांनी बंद केलं. I asked why he had shifted if he was so unhappy with the hybrids. No one forced him to did that. He smiled and replied that the fields did not have fences, and once the harvest was over, the cattle were released into the fields. If my field alone has kasbai, it will be a treat for the cattle, he explained. लेखकाने पुन्हा विचारलं की जर तुम्हाला एवढं दुःख होत असेल तर तुम्ही कसबाईचं उत्पन्न का थांबवलं? तुम्हाला अशी कोणी जबरदस्ती केली होती का? तेव्हा देऊ हांडा त्याने हसून उत्तर दिलं की जबरदस्ती कोणीही करणार नाही, परंतु आमच्या शेताला कुंपण नाही आणि जर फक्त आपल्याच शेतामध्ये कसबाई तांदूळ असेल तर लोकांची पिकं काढल्याच्या नंतर जे काही गुरंढोरं आहेत ते आपल्या शेतामध्ये येतील आणि आपलं पीक खाऊन टाकतील, आपल्या पिकाची नासधूस करतील. त्यामुळं संपूर्ण लोकांसोबत आपण ही तशीच पिकं घेतली पाहिजेत. Sometimes we have to fall in line with the community, he lamented. Hybrids need more water, fertilizers, and pesticides. He said that yields were good initially, but of late had reduced a lot. Besides, he said that each year they had to increase the quantity of urea and pesticides they used. It was as if the newer hybrids had an insatiable appetite for chemicals. इथं देऊ हांडा सांगतात की आपणाला लोकांसोबत किंवा समाजासारखं वर्तन केलं पाहिजे, मग ते व्यावहारिक असो किंवा शेतीविषयक असो. इथं म्हटलं बा समटाईम्स वी हॅव टू फॉल इन लाईन विथ द कम्युनिटी. ही लॅमेंटेड. लॅमेंटेड मीन्स एक्सप्रेस्ड सॉरो. लेखक इथं पुन्हा सांगतो की जे काही हायब्रिड्स व्हरायटीज असतील पिकातील त्यासाठी जास्तीत जास्त रासायनिक खते लागतात, कीटकनाशके लागतात. सुरुवातीला उत्पन्न चांगलं येतं, परंतु हळूहळू उत्पन्नामध्ये घट होते आणि प्रत्येक वर्षी युरिया आणि पेस्टिसाइड्स यांचं प्रमाण वाढवत जावं लागतं. आणि जे काही हायब्रिड्स आहेत यासाठी
केमिकल्सची गरज ही दिवसेंदिवस किंवा वर्षानुवर्ष वाढणारीच असते. He told us that even when there were flash floods in the 60s, Kasbai had stood its ground. He fondly remembered how the rice was still standing when they all returned to the village after the floods had receded. Such was the strength of the rice. But look what we have done, he wrote. यानंतर देऊ हांडा एक आठवण सांगतात की 60च्या दशकामध्ये जेव्हा गावात प्रचंड असा महापूर आला होता तेव्हा संपूर्ण गाव येथून स्थलांतर करून निघून गेलं होतं आणि पूर ओसरल्याच्या नंतर जेव्हा गावातील लोक वापस आले तेव्हा कसबाई तांदूळ अगदी जमिनीमध्ये ताठ मानेने उभा होता. तांदळाचं कोणते नुकसान झालेलं नव्हतं. म्हणजे अशा प्रकारे अगदी स्ट्रॉंग किंवा मजबूत किंवा टिकाऊ असं हे तांदळाचं पीक होतं. As he went on reminiscing about the rice, we gently guided him back to the reason for our visit, the Kasbai seeds. He was sure that there was not a single villager in this area who would have the seeds of Kasbai. According to him, the only people who still grew it were the Adivasis in a hamlet at the foothills of the mountains in the next village, आसरवरी. यानंतर लेखकाने आपला एक मुख्य विषय देऊ हांडा यांच्यासमोर मांडला की आम्हाला कसबाईचं बी पाहिजे, बियाणं पाहिजे आणि यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. तेव्हा देऊ हांडा यांनी सांगितलं की गावामध्ये कोणत्याही शेतकऱ्याकडं कसबाईचं बियाणं मिळणं शक्य नाही. परंतु जे काही आसरावरी नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे आणि त्या एरियामध्ये जे आदिवासी राहतात ते अजूनसुद्धा कसबाईचं पीक घेतात. त्यांच्याकडे कदाचित तुम्हाला हे बियाणं मिळू शकेल असा सल्ला लेखकाला देऊ हांडा या माजी सरपंचाने दिला. We bid farewell to Devu Handa, who lovingly blessed us and said, Mahalakshmi, the local goddess, will give you the seeds of Kasbai. आणि त्यानंतर लेखकाने देऊ हांडा यांचा निरोप घेतला. देऊ हांडा यांनी देवीला प्रार्थना केली की तुम्हाला नक्कीच किंवा आशीर्वाद दिला की तुम्हाला महालक्ष्मी कसबाईचे बियाणे मिळवून देवो. आणि हा आशीर्वाद घेऊन लेखक बियाणं मिळवण्यासाठी पुढच्या प्रवासासाठी लगेच निघतो. In Asarvari village, we asked the sarpanch to help us as we were not very fluent with the local dialect. He sent his assistant Jivan with us into the hills. After a half-hour walk through thick vegetation, crossing numerous streams and ditches and scrambling over rocks and gravel, we reached the sleepy hamlet of Boripada. There were just two ramshackle houses in front of us, and we wondered if this was the right place. यानंतर देऊ हांडा यांच्या सल्ल्यानुसार लेखक व बबन हे दोघेजण आसरावरी व्हिलेज किंवा आसरावरी खेडेगाव या ठिकाणी पोचतात. तेथील सरपंच यांच्याशी ते बोलतात आणि आदिवासी लोकांची भाषा आम्हाला फारशी समजत नाही. तेव्हा एखादा सहाय्यक सोबत द्या अशी ते सरपंचाकडे विनंती करतात. तेव्हा जीवन हा लेखकासोबत आदिवासी पाड्यावर जाण्यासाठी सोबत निघतो आणि जवळपास अर्धा तास जंगलामधून दऱ्याखोऱ्यातून दगडधोंड्यातून प्रवास करत एक छोटासा घरांचा समूह त्याचं नाव आहे बोरीपाडा या ठिकाणी ते पोचतात. तिथे गेल्याच्या नंतर लेखक पाहतो की जीर्ण अवस्थेतल्या अगदी तिथं दोनच झोपडे आहेत आणि लेखकाला वाटतं की कदाचित
याच ठिकाणी आपणाला हे तांदळाचं बियाणं मिळू शकेल. इथे नवीन शब्द पहा, लोकल डायलेक्ट म्हणजे स्थानिक भाषा. यानंतर म्हटलं पहा शब्द रॅमशॅकल. रॅमशॅकल म्हणजे मोडक्या तोडक्या अवस्थेतील किंवा अगदी जीर्ण झालेला. A wrinkled old woman sitting before one of the houses looked at us with curiosity. As we approached her, we signaled to Jivan to ask the crucial question. She muttered in reply, and we looked at Jivan for a quick interpretation. He broke into a smile and informed us that she did have the rice and wanted to know who we were and why we wanted it. या दोन मोडक्या तोडक्या झोपड्यांच्या समोर एक म्हातारी स्त्री बसलेली होती की जिच्या चेहऱ्यावरती अनेक सुरकुत्या पडलेल्या होत्या आणि ती उत्सुकतेने लेखकाकडे व इतरांकडे पाहत होती. यानंतर लेखकाने जीवनला इशारा केला की आपला प्रश्न विचार. कोणता प्रश्न? कसबाई तांदळाचं बियाणं आहे का? आणि प्रश्न विचारल्याच्या नंतर त्या आदिवासी म्हाताऱ्या स्त्रीने काहीतरी शब्द पुटपुटले, ती काहीतरी बोलली, परंतु ती भाषा लेखकाला समजत नव्हती. तेव्हा लेखकाने जीवनकडे पाहिले की काय म्हणतात आजीबाई. तेव्हा जीवन हसून सांगतो की यांच्याकडे तांदूळ आहे आणि आपण कोण आहोत आणि आपणाला तो का पाहिजे, असा प्रश्नही म्हातारी स्त्री विचारत आहे. It was a difficult task to keep a straight face and I had to control a strong desire to hug her. After searching for months, we had found the elusive कसबाई. यानंतर लेखक सांगतो की जेव्हा लेखकाला समजतं की यांच्याकडे कसबाई तांदूळ आहे, तेव्हा लेखकाला वाटतं की अनेक महिन्यापासून ज्याचा आपण शोध घेतला होता ते बियाणं इथं भेटलं. तेव्हा लेखकाला या म्हाताऱ्या आजीबाईला मिठी मारावी इतका प्रचंड आनंद झाला होता. आणि लेखक म्हणतो की इल्युसिव्ह कसबाई, इल्युसिव्ह डिफिकल्ट टू फाइंड, की अगदी दुर्मिळ असं हे तांदळाचं बियाणं शेवटी या आजीबाईकडं लेखकाला सापडलं होतं, मिळालं होतं. We explained to her that we were from Pet nearby and we needed the seeds to grow it. We asked for 10 kilograms of rice. She muttered and scolded. Jivan interpreted that she had never heard of Pet village and also did not have a weighing scale. यानंतर लेखकानं सांगितलं किंवा लेखकाच्या शब्दातील माहिती जीवनने त्या म्हाताऱ्या स्त्रीला सांगितली असेल की आम्ही पेठ गावातून आलेलो आहोत आणि आम्हाला 10 किलो तांदळाचं बियाणं पाहिजे. तेव्हा ती म्हातारी स्त्री सांगते की पेठ नावाचं गाव मी यापूर्वी कधीच ऐकलेलं नाही आणि माझ्याकडं वजन करण्यासाठी कोणतंही माप नाही. शी वॉज विलिंग टू गिव्ह द सीड्स ओनली इन बास्केट्स. वी आस्क्ड for a single basket of rice and Jivan told us to pay her something. I handed over a 100 rupee note and for the first time in the last 10 minutes her face broke into a smile. She nodded her head in approval. यानंतर ती म्हातारी स्त्री सांगते की मी एका टोपलीमध्ये तुम्हाला हे तांदळाचं बियाणं देऊ शकते. आणि एक टोपलीभर बियाणं दिल्याच्या नंतर जीवन लेखकाला सांगतो की या आजीबाईला काहीतरी आपण पैसे दिले पाहिजेत. तेव्हा लेखकाने एक 100 रुपयाची नोट या म्हाताऱ्या स्त्रीकडं देऊन टाकली. तेव्हा त्या चेहऱ्यावरती हसू आलं, ती थोडीशी खुश झाली. ॲज वी वॉक्ड बॅक अगेन्स्ट द फॅडिंग सनसेट लिव्हिंग बिहाइंड अ स्माइलिंग ओल्ड लेडी, I couldn't help but wonder that here, nestling in the foothills of an unknown mountain, away from the hustle and bustle of the road or the city, were the real people of India.
जेव्हा या म्हाताऱ्या आजीबाईचा निरोप घेऊन वापस जात असताना लेखकाला असं वाटतं की हे जे लोक आहेत की जे डोंगर दऱ्याखोऱ्यामध्ये राहतात, की ज्यांना शहर किंवा रस्ते या गोष्टी माहिती नाहीत, हेच भारताचे खरे लोक आहेत, हेच भारतीय परंपरेचे खरे पाईक आहेत. These were the people who still held on to the rich biodiversity of our land, and no one even cared about them. They had never heard of hybrids, fertilizers, or pesticides. They just grew their rice and ate what they got. The old lady we met had probably never left Boripada. Her world was unspoiled by progress, and for once I was grateful for that. यानंतर लेखक पुन्हा सांगतो की हेच लोक आहेत की ज्यांनी जैवविविधतेचं संरक्षण केलेलं आहे आणि या लोकांना हायब्रिड्स, रासायनिक खते, कीटकनाशके यांच्याविषयी काहीही माहीत नाही. हे लोक हाच तांदूळ जमिनीमध्ये पेरतात आणि उत्पन्न जे येईल तेच तांदूळ ते ग्रहण करतात, खातात. आणि अशा प्रकारे इथे लेखक म्हणतो पहा, द ओल्ड लेडी वी मेट हॅड प्रॉबेबली नेव्हर लेफ्ट बोरीपाडा. आणि ही म्हातारी स्त्री बोरीपाड्याच्या बाहेर कधीच गेली नसेल. तिला अगदी जवळचं खेडेगाव ते सुद्धा माहिती नव्हतं. आणि लेखक पुन्हा असं सांगतो, हर वर्ल्ड वॉज अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस. आणि प्रगती नावाच्या गोष्टीमुळं तिचं जग हे करप्ट झालेलं नाही, दूषित झालेलं नाही. तिचं जग अगदी व्यवस्थित आहे की त्या जगामध्ये प्रगती नावाचा प्रकार नाही. आणि लेखक शेवटी पुन्हा सांगतो, आय एम ग्रेटफुल टू द लेडी फॉर गिविंग मी द सीड्स ऑफ कसबाई. आणि अशा प्रकारे या आजीबाईने कसबाई तांदळाचे बियाणं दिल्यामुळे लेखक तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपला हा पाठ संपतो. इथं लेखक सांगतो की कसबाई तांदूळ मिळवण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे प्रयत्न त्याला करावे लागले, परंतु शेवटी या प्रयत्नामध्ये लेखक यशस्वी होतोच. नाऊ सी द समरी ऑफ द लेसन. आता संपूर्ण पाठाचा अगदी थोडक्यामध्ये आपण सारांश पाहूया. द रायटर व्यंकट अय्यर is a taky-turned farmer. He gave up the IT industry and practiced organic farming. He delivers lectures on organic farming. He also works with organic farmers and NGOs working in the organic field. In this lesson, the writer narrates his experiences of organic farming. In 2004, he took the first crop of moog, that is green gram. The broker of the land, Moru Dada, advised him to use pesticides, but the writer did not use any pesticides for the crop. He had good production of moog without use of any chemicals. The first experience of moog crop was a moral booster to the writer. The writer wanted to grow a good traditional variety of rice. He heard the name of Kasbai rice as a desi scented variety of rice, but the variety was disappeared. The variety was not available in the market or in any place. The writer talked to some agricultural officers. He spoke to an ex-sarpanch of Dhanivari village. His name was Devu Handa. He praised the rice, Kasbai, and lamented that the variety was no more. Devu Handa suggested the author to visit the Adivasis in a hamlet at the foothills of the mountains in the next village, Asravari, to get the seeds of Kasbai. The writer went to Asravari village. He took the help of an assistant Jivan to find out
the Adivasi hamlet named Boripada. There were just two ramshackle houses. A wrinkled old woman gave them a basket of kasbai rice. The writer became very happy after getting the seeds of rice. While returning back from the Adivasi hamlet Boripada, the writer thought that these Adivasis were the real people of India who protected the biodiversity of our land. They had never heard of hybrids, fertilizers, or pesticides. According to the writer, their world was not spoiled by progress. He expresses the feelings of gratitude to the old lady who gave him the seeds of kasbai. Now, in this way, we may write summary of the lesson. Once again, read the lesson carefully, prepare your own notes, and do the brainstorming activities. For more videos, subscribe my YouTube channel. Thank you for watching. Have a nice day.